नर्मदे हर. नरसिंगपूर. सकाळचे 7:30 वाजले. 2 ठिकाणी चहा झाल्यानंतर बी बाबाजींनी खूप आग्रह केला. चहा म्हटलं एकच द्या, आमचे बाबा घेतील. बाबांचा आग्रह मोडता येईना, त्याच्यामुळे घ्यावा लागतं. नर्मदे हर बाबा. नर्मदे हर. नर्मदे श्री देव अनगड महावीर मंदिर. अतिशय सुबक अशा मूर्त्या बनवल्या. नागराज, व्याघ्र, हत्ती, गरुड. सुंदर मंदिर. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. कामधेनु मा. शेजारीच गजराज अतिशय सुंदर बनवले. गरुडराज. हे काय आपल्याला आयडिया नाही. रामायण लिहिलंय त्याच्यावर. हे मंदिर आहे. नर्मदे हर. जय श्रीराम. जय हनुमान. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. महाकाली मंदिर नरसिंगपूर. सुंदर स्वच्छ असा परिसर. आम्ही दर्शन घेऊ, कारण आत्ताच थांबलो होतो. मंदिर फार मस्त बनवले, अतिशय सुंदर. नर्मदे हर. जय महाकाली. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बाबाजी जॉईन झाले आपल्याला नवीन आज. चहा नाश्ता रात्री मुक्कामाला होते आपल्यावर. या बाबाजींनी सगळ्यांना चहा आणि नर्मदे हर. हायवेचं काम चालू आहे, त्यातच ऍक्सिडेंट झालेला होता, त्यामुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागले. नर्मदे हर. नर्मदे हर. श्री विठ्ठल आश्रम, श्री मा नर्मदा अन्न क्षेत्र. इथे सायकलीवाले पण भेटले आपल्याला. आपले सगळे परिक्रमावासी पण आहे. हायवेवरच आश्रम आहे, त्यामुळे थांबण्यास हरकत नाही. नर्मदे हर. नर्मदे हर. तात्या सायकल घेते का? घुंगरे वाजत ते चालताना. मग त्या चालत पांड्याला तिकडे मुड मध्ये चालतो. पुढची सायकलवर करायची का तात्या? तात्या सायकलवर नाही म्हणते. सायकली खूप मस्त बनवले, सगळे सोय. नर्मदे हर. आश्रम अतिशय स्वच्छ सुंदर आणि सजवलंय पण अतिशय मस्त. इकडे बाबांची कुटी आहे राहण्यासाठी. परिक्रमावासी थांबले इथे. बाबा इथे सेवा देतो. नर्मदे हर. नर्मदे हर. शेजारीच हँडपंप आहे, पाणी पिण्याची सोय, टॉयलेट बाथरूम पण आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. तात्यांना सगळ्यात पहिल्यांदा बालभोग भेटलाय, बाकीचे अजून प्रतीक्षेत आहे सगळे. हे बाबाजी बी प्रतीक्षा करताय, सगळेच जण प्रतीक्षेत आहे. बालभोग येईल आणि पुढे निघायचंय. हे नवीन बाबाजी आज जॉईंट झाले. नाही, हे इकडचे मागचे, हे पुण्याचे बाबा. हे आपले तात्या. तात्यांचं भजन राहिलेलं आहे, आपण घेऊ कधी घ्यायचं आता. नाही नाही, मोठे घेऊन टाकू. आणि काल रात्रीची व्यवस्था खूप सुंदर झाली. रात्री आपण अतिशय मस्त हॉल होता. काय तात्या, हॉल कसा होता? गरम पाणी होतं, पाणी एकदम गरम
आणि काल कपडे धुण्यासाठी व्यवस्थित सोय होती. सगळ्यांनी सगळे कपडे धुवून टाकलेले फ्रेश झालो आणि आज एकदम फ्रेश. 10 किलोमीटर 2 तासात पोहोचले सगळे. नर्मदे हर. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हे पुण्याचे बाबा भेटले, सायकलवर प्रवास करताय. जवळपास 1.5 महिना झाला बाबा. 1.5 महिना झालाय बाबांना परिक्रमा करताय सायकलीवर. आणि सायकली साध्या असल्यामुळे पुढे काही अडचण येत नाही, कोणचे पाठ भेटून जातात. आणि इथे आपण थांबलो होतो विठ्ठल आश्रम, येथे ओळख झाली. हे आपले दोन्ही तात्या, हे बाबाजी मार्कंड बाबा, गाडे बाबा, सगळे आता जोशात आहे एकदम. आता थोडं राहिलंय 400 किलोमीटर ओमकारेश्वर. त्याच्यामुळे पंढरपूरच्या मूर्ती इथं. अरे बापरे. हा, विठ्ठल रुक्मिणींच्या मंदिराच्या मूर्ती आहे. आता आपण दर्शन घेऊ. विठ्ठल आश्रम हे आपल्या महाराष्ट्रातीलच कोणतरी चालवतंय. नर्मदे यार. नर्मदे यार. विठ्ठल माऊलींचे दर्शन झाले. पंढरपूरला आलो काय असा भात झाला. नर्मदे यार. इथं अशी परिक्रमावासींना राहण्याची व्यवस्था आहे. इकडे भोजन कक्ष. बाबाजी नर्मदे यार. ये बाबाजी यहाँ पे सेवा देते और बहुत बढ़िया बाल भोग हुआ आज का. भोजन ही हो गया, एकदम बढ़िया मजा, आनंद आया. आणि परिक्रमावासी निकले पुढे. उन्हीं की मेहरबानी. हाँ, वो तो मैया का है, लेकिन आपके हाथों से हो रहा है ना बाबा, उसमें आनंद मिला. नर्मदे हर. नर्मदे हर. उतारावरच्या शेत्या बघितल्या का खूप भारी वाटतं. शेती करण्याची जिद्द असली तर शेती कुठे पण होती. आणि ही सगळी मैयाची साथ आहे. या मैयेमुळं या शेत्या फुलल्या. नर्मदे हर. नर्मदे हर. गुळाचे कारखाने भरपूर लागले जागजागी. समोर पण एक गुळाचा कारखाना. शेजारी शेजारी गुळाचे कारखाने दिसत आहे. दूर निघाला म्हणजे गुळाचे कारखानेच असतात त्या. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. परत एकदा चहा पाण्यासाठी थांबलोय. बाबाजींनी स्वागत केलं सगळ्यांचं. नर्मदे हर बाबा. नर्मदे हर. बॅगा टाकल्या, परिक्रमावासी बसले. नर्मदे हर. आज काय खायचा आणि चहाचा काही सिलसिला संपायला तयार नाही का हो? दणका उठलाय. चहा बिस्किट नाश्ता. नर्मदे हर. जस जस ओमकारेश्वर जवळ येतोय तस परिक्रमावासींना जोर वाढलाय बघा. आता हे जिरवायचं काम चालू आहे, खायचं जिरवायचं. एवढा जोर आलाय आता सगळ्यांना. बस बस. नर्मदे हर. नर्मदे हर. आता सगळे परिक्रमावासी निघताय. नर्मदे हर. सगळ्यांची निघण्याची तयारी झाली. आणि नुसते चहा बिस्किटवर भागलं नाही देऊन मैया. तर चहा बिस्किटवर नाही तर सगळ्यांना दक्षिणा पण दिलं जाते. नर्मदे हर. नर्मदे हर. हा हा. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे. नर्मदे हर. परत एकदा सगळे निघाले. परिक्रमा पुढे चालूचे. शेवटचे राहिले 12 ते 13 दिवस. नर्मदे हर. नर्मदे हर. सगळ्यांना जोर आलाय.
जस ओंकारेश्वर जवळ येतंय तसं यार फुरण आलंय सगळ्यांना. नर्मदे यार चेहऱ्यावरचा आनंद वाढत चाललाय. आनंद सुरुवातीपासून आहे, पण आता जो आनंद आहे अजून ओंकारेश्वर लांब आहे. तर हा आनंद आहे जेव्हा ओंकारेश्वर जवळ येईल त्यावेळेस कोणाच्या चेहऱ्यावरचा आनंद लपवू नाही शकणार कोणी. नर्मदे यार, नर्मदे यार. गुळ तयार झालाय कारण गुळाचा वास, गुळाचा गोड वास येतोय. पण नाही नाही बाबा नाही ठीक. ओके हो बाबा जा रे. हे बाबा चालले वासाने त्यांना ओढलंय आपल्याकडे. ताजा ताजा गुळ, गरम गरम गुळ काढण्यासाठी चालले. आणि खूप मोठ्या प्रमाणात गुळाचे कारखाने दिसले. वासाने थांबवावंच लागलं. आता बाकीचे परिक्रमावासी चालले पुढे, आपण बी जाऊ पुढे. नर्मदे नर्मदे यार. पिशव्या भरल्या तात्याच्या बिस्किट पुढेनी. परत एक बिस्किट पुढा भेटला. आता लईच खायचं आणि उठला काका. 2 दिवसापासून लईच खायचे लाड चालू आहे. नर्मदे यार. आराम चालू आहे, थोड्या वेळ आराम करून पुढे निघू यार. लईच खायचा दणका उठलाय. ते गाडीवाल्यांनी यांच्याकडे देऊन गेले होते हे बाबा आणि माई आहे. नर्मदे यार, नर्मदे यार. सगळ्यांना वाटून द्या. आणि त्यांनी सगळ्यांना वाटून दिले. लाडू आहे आणि संत्रा आहे. नर्मदे यार, नर्मदे यार. काश्मीर ते कन्याकुमारी रस्ता सोडतोय आज आपण. हायवे नंबर 44 वळून सागर ब्राह्मण असा इकडे जातो आणि आपण घेतोय राईट टर्न. सगळे परिक्रमावासी येत आहे एक एक. नर्मदे यार, नर्मदे यार, नर्मदे यार. शिव मंदिर करेली बस, करेली बस्ती, महानर्मदा मानस भवन. बाबाजींनी स्वागत केलं, सगळ्यांना नर्मदे यार केलं आणि बसण्याची विनंती केली. हे बाबाजी आपल्या बरोबर होते काल, आपल्या आधी येऊन पोहोचले. सायकलवाले पुण्याचे बाबा आले घुंगर वाजवीत वाजवीत इथपर्यंत. नर्मदे यार. आणि आता इथे आराम करू, भोजन प्रसादी घेऊ, मग पुढे निघू. नर्मदे यार. राम सीता राम सीता राम सीता राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राम सीता राम जय पार्वती पते हर हर महादेव. नर्मदे यार. भोजन प्रसादी झाली. परत एकदा पाय उचलून चालायला लागले. खायचं काही सुमर नाही. खायला आज लईच आतीच झालंय जरा. पण काय नाही, किती खाल्लं तर जिरायला वेळ नाही लागत. 2-5 किलोमीटर मध्ये सगळं. नर्मदे यार, नर्मदे यार, नर्मदे यार. मैया लहान लहान मुलं नर्मदे यार करताय. हे शिराय बनवणार रे. आपल्या दिवाळीला ज्या शिराया लागतं ते बनवतात. हे असे वाळायला टाकले आता. नर्मदे यार, नर्मदे यार. प्रिन्स हॉटेल आहे, रस्त्यात लागले. समोरच
इतक्या ट्राल्या लागल्या ऊसाच्या, म्हणजे जवळच ऊसाचा कारखाना असा. हे बाबाजी आहे, हॉटेल मालक, यांनी सगळ्यांना चहा प्रसादीसाठी परत एकदा थांबवलं. नर्मदे 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 यार. ये बाबा पिछली बार भी चाय के लिए रुके थे. अच्छा. दादा इधर हम आ गए चाय पीने को, तो बोले खाना खाया क्या? हमने खाना नहीं खाया था, तो भरपेट हमको इधर खाना खिलाया था, दो प्लेट वैसे दिया. खाना खा के और चाय पी के हमको भी दिया था. खाना खा लीजिए. नहीं अभी खाना खाता है. खाना खा के आए. बाबा ने याद बताई आया बताया कि ये होटल में अभी गए साल खाना हमको खिलाया था. ये उनको बता रहे थे, वो बोले चलो उनको मिलेंगे. नर्मदे यार बाबा, नर्मदे नर्मदे हर. अर्धा किलोमीटर झालंय, ऊसाचे ट्रॅक्टर लागेले. अजून किती लांब आहे काय माहित नाही. भरपूर ऊसाचे ट्रॅक्टर आहे. कारखाना किती लांब अंदाज नाही अजून. नर्मदे यार, इथे कारखाना आहे, इथून गेट आहे. साधारण 1 ते 1.25 किलोमीटर आलो. इकडे 1 ते 1.25 किलोमीटर रांग होती. आणि आता इकडे बघू किती किलोमीटर आहे. आणि मध्ये जे फिरावं लागणार आहे ट्रॅक्टरला ते आलं. नर्मदे हर. कराली शुगर मिल प्रायव्हेट लिमिटेड हा कारखाना आहे इथे. त्याची जी गर्दी एवढी. कारखाना आल्यामुळे हॉटलिंग व्यवसाय चांगले चालतात. गर्दी खूप आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. इकडे 1.5 किलोमीटर झालंय आणि लाईनी तुरळक दिसायला लागले. आता थोडं कमी झाले असं वाटतंय. इकडे 1.5 आणि तिकडे 1.25 अशा ट्रॅक्टरच्या लाईन आहे. नर्मदे हा. नर्मदे हा. जायचं असेल तर 2.6 किलोमीटर आहे. परत एक गुळाचा कारखाना लागलाय. इथं क्रश होतोय. इकडे उकळायला ठेवले, मळी काढल्या जाते आणि इकडे गुळ तयार झाला. आता गुळाची टेस्ट घेऊ, मगच पुढे जाऊ. नर्मदे हर. नर्मदे हर. भट्टीतून परत चण्यासारखा गुळ घेतला आणि गरम आहे थोडा, खायला मजा येईल. नर्मदे हर. नर्मदे हर. सायंकाळचे 4:45 वाजले, पण नारगे गावात आलोय. इथेच शिव मंदिर आहे, तिथे आश्रम आहे. आजचा मुक्काम तिथेच होईल. नर्मदे हर. नर्मदे हर. सगळेजण आले परत एकदा नारगी या गावात. नर्मदे हर. नर्मदे हर. तात्या पण आले. ये मैया आणि बाबाजी. बाबा कहाँ से आप? धार, एमपी में आते हैं. एमपी में मैया भी बहुत चलती है. बाबा भी बहुत बहुत दौड़ते. तर आणि नुसती आश्रमाच्या नुसत्या सेवा घ्यायच्या नसत्या, आश्रमात सेवा पण करायची असते. बाबाजी झाडू मारताय आता. स्वच्छतेचं ध्यान ठेवलं जाते. नर्मदे हर. कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण. की जय. बस. नर्मदे हर. अन्नपूर्णा माता की जय. कहीं पै कदरी परई कोट जतन कोसी नीच लगन सिया रामचंद्र शंकर हरि ओम. जय जय सीताराम हरे. सब सिंधु गई पद प्रभु के रे क्षमा.